झी 24 तास एक पाऊल पुढे. झुंबरे बिजली अचानक भोवताली, बंद झाल्या त्या दिव्यांच्या हालचाली. पाहिला कल्लोळ होता ज्या जियाने, पाहिला कल्लोळ होता ज्या जियाने. होऊनी निशब्द ती कोठे निघाली, होऊनी निशब्द ती कोठे निघाली. ती हाऊसफुल वाट होती स्वप्न सुंदर, झोकले होते तिने जग ज्या कलेवर. अन अचानक बांधणी स्वप्ने उद्याची, ओढणीला बांधले आपले कलेवर. छान होते देखणे आयुष्य अबलख, छान होते देखणे आयुष्य अबलख. लाभली स्वप्नास होती वाट लखलख, पण निघाली वाट ती पुढची रिकामी. विजत गेले स्वप्न उरली हीच रुखरुख, विजत गेले स्वप्न उरली हीच रुखरुख. ती नको गर्दी नको तो वेग आता, वाट पाहण्यास तो नको ती जागा आता. थांबते सोसून सारे ते रिते, पण शोधली मी थांबण्याची वाट आता, शोधली मी थांबण्याची वाट आता. शोधली मी थांबण्याची वाट आता. कविवर्य अरुण म्हात्रे यांनी ह्या आत्महत्येनंतर त्यांना सुचलेली कविता आमच्याकडे पाठवली आणि असं वाटलं या कार्यक्रमाची सुरुवात त्याच कवितेनं करावी. नमस्कार, स्पेशल रोखोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. अशी कुठली परिस्थिती असते ज्यामुळे एखादी व्यक्ती आपला जीव देते? असं काय संकट कोसळतं की ज्यापुढं स्वतःचा जीवही अत्यंत नगण्य गोष्ट वाटायला लागतो? अशा निराशेचा खेळ तर आयुष्यभर सुरूच असतो आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मात्र निराशेची ती नेमकी पातळी, नेमका क्षण कुठला की जो जीवावर उठतो? हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण आज दिवसभर तुम्ही पाहताय अभिनेत्री झिया खाननं आत्महत्या केल्याची बातमी सकाळी सकाळीच येऊन धडकली आणि बॉलिवूडसह सगळ्यांनाच अत्यंत धक्का बसला. झियाचा सिनेसृष्टीतला प्रवेशच मुळी बिग बी अमिताभ बच्चन यांची सहअभिनेत्री म्हणून झाला. जिला तिच्या करिअरमधल्या काही वर्षातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या झियानं आज आपली जीवन यात्रा संपवली. करिअरच्या ओपनिंगलाच तिच्या आयुष्याचा दी एंड करणाऱ्यांमध्ये झिया ही काही पहिली अभिनेत्री नाही. अनेक सेलिब्रिटी या निराशेच्या डेडलाईनला बळी पडल्या आहेत. असं का होतं? चंदेरी दुनियेच्या लखलकाटानं डोळे दिपत असताना अचानक निराशेची अंधारी डोळ्यापुढं का बरं दाटून येते? यशाची शिखरं पादाक्रांत करण्याच्या घाईत एक दोन पायऱ्या लवकर सापडल्या नाहीत म्हणून आयुष्याचाच असा कडेलोट करायचा निर्णय का बरं घेतला जातो? आणि अशा निराशेच्या या खेळाचा सुवर्णमध्य कसा साधायचा यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया निराशेची डेडलाईन या खास कार्यक्रमात. निराशेची डेडलाईन या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. दिलीप ठाकूर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. माझ्या मुंबईच्या स्टुडिओमधून ते माझ्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होतील. आपल्याला माहिती असेल की दिलीप ठाकूर गेली अनेक दशकं ही चित्रपत्रकारिता अत्यंत जवळून करतायत. त्यांच्याकडे या सगळ्याचा अनुभवाचा खजिना आहे, त्याचाही आपण आज लाभ घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप जाधव. डॉक्टर संदीप जाधव हे अतिशय विख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. डॉक्टर साहेब, आपलंही स्वागत. आज आपण या अशा आत्महत्या कोणी कोणी केलेल्या आहेत त्याविषयीचा एक रिपोर्ट पाहूया. अमिताभ सोबत निशब्द सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आणि गझनीमध्ये आमिर खान सोबत झळकलेल्या अभिनेत्री झिया खानच्या आत्महत्येची बातमी आली आणि बॉलिवूडसह सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी सुरू झाली आहे. हैंगिंग की वजह से इनकी डेथ हुई है, लेकिन जो भी रीजंस है उसके बारे में हम उनके कॉल डिटेल्स और उनके कॉन्वर्सेशन से हुए. कल उनका एक बुके बाहर फेंकने के लिए भी वो आई थी, तो उसके हिसाब से हम रूट तक जाएंगे जिनसे उनका कॉन्वर्सेशन हुआ है. उनको भी हमने पुलिस स्टेशन में बुलाया है.
बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांना जियाच्या अचानक एक्झिटमुळे धक्का बसलाय. जिया खान बहुत ही ज़हीन बच्ची, बहुत टैलेंटेड बच्ची और बहुत ही होनहार बच्ची थी और बहुत पोटेंशियल था उसके अंदर, मगर एक मेरा मानना है कि कहीं पर डिप्रेशन का शिकार थी. ये जो हमारी लाइन है इसका ताल्लुक सिर्फ टैलेंट से नहीं है, इसका ताल्लुक मैनिपुलेशन से है, इसका ताल्लुक लोगों को खुश करने से है, इसका ताल्लुक लोगों के कैंप्स में घुसने पर है, इसका ताल्लुक प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स, हीरोज सबकी गुड बुक्स में रहना है. जिया गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र जियाच्या मृत्यूला तिच्या करिअरमधलं अपयश कारणीभूत ठरलं की तिची वैयक्तिक निराशा हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आजचा हा घटनाक्रम पाहिलात. जिया खान हिच्याकडे काय नव्हतं? सौंदर्य होतं, केतला जन्म, इंग्लंडमधलं उच्चभ्रू शिक्षण, त्याहीपेक्षा अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार यांच्याबरोबर केलेली चित्रपटांची यात्रा. गेले 2 वर्ष मात्र त्यांच्याकडे कोणताही चित्रपट नव्हता. त्यामुळेच की काय कदाचित ही नैराश्याची डेडलाईन तिनं ओलांडली असावी असा आत्ताचा कयास आहे. अशा प्रकारची डेडलाईन ओलांडणारी जिया ही पहिली अभिनेत्री नक्कीच नाही. पाहूया आजपर्यंत हा आत्महत्येचा मार्ग चोखाळणाऱ्या चंदेरी तारक्या नेमक्या कोणत्या होत्या? गुरुदत्त, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता. दिव्या भारती, अभिनेत्री, 5 एप्रिल 1993. मनमोहन देसाई, प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक, 1 मार्च 1994. सिल्क स्मिता, अभिनेत्री, 23 सप्टेंबर 1986. सिद्धार्थ बेदी, कबीर बेदी यांचा मुलगा, 19 जुलै 1997. जी व्यंकटेश्वरन, तमिळनाडू चित्रपटाचे निर्माते, 2 मे 2003. नफिसा जोसफ, मॉडेल, अभिनेत्री, 29 जुलै 2004. परवीन बाबी, अभिनेत्री, 20 जानेवारी 2005. कुलजीत रंधवा, मॉडेल, अभिनेत्री, 8 फेब्रुवारी 2006. नताशा पडबिद्री, मॉडेल, 11 जुलै 2010. वर्षा भोसले, 8 ऑक्टोबर 2012. इतकं हे स्ट्रगलरचं आयुष्य भयानक असतं का? स्ट्रगलरच्या आयुष्यातल्या नेमक्या अडचणी तरी कोणत्या? त्या इतर क्षेत्रांपेक्षा या क्षेत्रात, या बेभरोशी असणाऱ्या आणि त्याहीपेक्षा चमकत्या आणि असुरक्षित असणाऱ्या क्षेत्रात नेमक्या काय होत्या? आज दिवसभरात मी आमचे अनेक रिपोर्टर अशा स्ट्रगलर्सच्या घरी पाठवले, स्टुडिओवर पाठवले. स्टुडिओच्या बाहेर ताटकळणारे, निर्मात्यांचे आणि प्रोडक्शन हाऊसेसचे उंबरठे झिजवणारे अशा अनेक स्ट्रगलर्सशी आम्ही बातचीत केली. त्यातल्या काही गोष्टी तुमच्यासाठी. पार्शियलिटी होता कामा नये. कोणताही रोल देताना किंवा कुठल्याही गोष्टी, म्हणजे इतर गोष्टींचा विचार त्या गोष्टीत आला नाही पाहिजे. म्हणजे जर टॅलेंट आहे त्या माणसाचं, जर ते कॅलिबर आहे आणि तो त्या रोलला जातोय, तर त्याच्याबद्दल पार्शियलिटी होता कामा नये असं मला वाटतं. तो मेजर फॅक्टर आहे या गोष्टींमध्ये नैराश्य येण्यामागे. स्ट्रगल फार पण त्रासदायक असतं आणि स्ट्रगल करताना खूप त्रास पण होत असतो आणि मनस्थिती पण थोडीशी डिस्टर्ब होत असते. पण पुढे जायचं आणि काम आपल्याला, मला माहिती आहे की मी काय कॅपेबल आहे, काय करू शकतो. आणि माझे काही मित्रपरिवार आहेत जे डिरेक्टर आहेत, लेखक आहेत. आज काही माझे मित्रपरिवार प्रोड्युसर स्वतः झालेले आहेत. मग यांना सगळ्यांना माहिती आहे की विनोद काय कॅपेबिलिटीचा आर्टिस्ट आहे. तरीही मला आज कित्येक वर्ष झाले, 2002ला माझं गणपती बाप्पा मोरया नाटक आलं होतं, जिथे मी खूप हाईपला गेलो होतो. सोबत सैरेसही नाटक होतं, पण सैरेसही कुठे गेले, मी कुठे राहिलो, मागे राहिलो. दुसऱ्या कामातनं काम मिळण्यासाठी बेसिकली पहिलं काम तुमचं एक व्यवस्थित बिल्टअप व्हायला लागतं. त्यामुळे मला ॲज सच स्ट्रगल करताना ऑब्व्हियसली चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात. की आपण एखाद्या ठिकाणी चांगलं ऑडिशन देतो आणि चांगल्या ठिकाणी आपण, म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेशन असतं की आपण इथे सिलेक्ट होऊ, पण ते नाही होत. तर त्याची कारणं जरी आपल्यापर्यंत आली नाही तरी आपल्याला एक साधारण अंदाज असतो की आपलं सिलेक्शन होऊ शकतं इथे, पण ते नाही होत. तर ते असं बऱ्याच ठिकाणी होतं आणि ह्या फेजमधनं खरं तर स्ट्रगलरला जावं लागतं. सुरुवातीला एकांकिकांमधनं आम्ही जे कलाकार आहोत ते बाहेर पडतो, त्यावेळेस एक खूप कॉन्फिडन्स दिला जातो.
बक्षिसं मिळतात वगैरे वगैरे. बट त्यानंतर या कलाकारांची दखल फार पद्धतीने घेतली जात नाही, कारण त्यावेळेसच एक काय म्हणतात त्याला एक सुरुवात झालेली असते आणि नेमका त्यावेळेस जर कोणी असा हात दिला त्या व्यक्तीला किंवा त्या कलाकाराला तर ऑब्व्हियसली त्याला एक चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं, एक चांगला कलाकार म्हणून तो घडू शकतो. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलाला यश मिळालं किंवा मुलीला यश मिळालं तर ते तात्पुरतं फक्त तिचं कौतुक होतं किंवा त्याचं, पण त्यानंतर ती व्यक्ती गायब होते. आपण पाहिलेत की जे आत्ता स्ट्रगलर आहेत, गेली 10-10 वर्ष स्ट्रगल करतायत, त्यांचे अनुभव आता तुम्ही शब्दबद्ध केलेले पाहिलेत. पार्शालिटी असते, पहिलं काम मिळणं फार अडचणीचं असतं, हा काळच आम्हाला पूर्णपणे त्रासदायक असतो. आणि त्यापेक्षा रजा मुराद यांनी सांगितलं, टॅलेंटच्या व्यतिरिक्त एखाद्या कॅम्पमध्ये घुसण्यासाठीची मॅनिप्युलेशनची ताकद तुमच्यात असावी लागते. हे झालं आपण स्ट्रगल्स बद्दल बोललो. पण स्ट्रगल करत करत जे आज आयुष्यात एका टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत, सेलिब्रिटी बनलेले आहेत, ज्यांचे चित्रपट आपण पाहतो, तिकीट बारीवर ज्यांना गर्दी होते, त्यांच्या आठवणी स्ट्रगल्सच्या दिवसातल्या नेमक्या काय होत्या हे सुद्धा आज आम्ही अनेक चित्रपट तारकांशी बोललो. बघूया त्यांचे अनुभव काय आहेत. ट्रॅफिक सिग्नल पहिली फिल्म होती, तर पहिल्या फिल्मपासून सुरुवात झाली खरी, पण त्याच्यानंतर खूप सारे रिजेक्शन झाले पदरी. काही कॉम्प्लेक्शनमुळे आले, काही मी NSD मधून असल्यामुळे आले, काही मग तुमचं कोणी गॉडफादर नसल्यामुळे आले. तर तत्सम असे बरेच हिंदी आणि मराठी दोन्हीमध्येही मला रिजेक्शन्स खूप सारे आले होते. पण त्याच्यातूनही न खचता, न हार मानता मी अजून टिकून आहे आणि समहाऊ मग त्याच्यातून मार्ग शोधले. मग पर्याय ॲड्स केल्या, काही प्रिंट शूट्स केले. तर तसा सगळा संघर्ष आहे, खूप सारे रिजेक्शन्सचा संघर्ष आहे. म्हणजे फिनान्शियली मग खूप सारे लो फेजेस पाहिली मी आयुष्यात. म्हणजे पर्याय माझ्याकडे ट्रेनच्या पाससाठी सुद्धा एक काळ होता जेव्हा पैसे नव्हते. मी शाहीर साबळेंचा नातू हे एक वलय होतं आणि ते वलय खूप फायदेशीर होतं आणि खूप गैरसोयीचं पण होतं. फायदा असा होता की खूप कलेचं एक बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याची शिकवण आमच्या आजोबांच्या थ्रू घरातच होती. पण त्याची गैरसोय आणि गैरफायदा हा होता की कधीच आयुष्यात मला त्यांच्यामुळे काम मिळणार नव्हतं. आमच्या घरी खूप निर्माते यायचे आणि मी जेव्हा एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो तेव्हा माझ्या डोक्यात एकच यायचं की कधीतरी आजोबांनी एक शब्द टाकावा माझ्यासाठी. तर आयुष्यात माझ्या आजोबांनी ती गोष्ट केली नाही. आम्हाला खूप धडपडूनच माझं स्वतःचं काम मला मिळवावं लागलं. पण त्याच्याबद्दल मला कधीही मनामध्ये कटुता वाटली नाही. मला स्वतःला असं वाटलं ती धडपड केली नसती तर आज एकांकिका, मग नाटक, मग सिरियल्स, मग मराठी फिल्म्सपर्यंत पोहोचलोच नसतो. असताना जेव्हा नवीन होतो बऱ्याच वेळेला प्रत्येकाचं येते, मला हे खरं सांगायला कुठे आवडत नाही, पण दिवसभर उपाशी राहिलेली आम्ही सगळी मुलं असायचो. काही लोकांकडे घरच्यांचे पैसे होते, असं नाही की विचारायचं नाहीत, पण आपल्यालाच लाज वाटायची रोज कसं काय खायचं. पण आमचा मित्र होता नंदू काळे, जो आज तुमच्या हिंदी मालिकांचा दिग्दर्शक आहे. तर नंदू काळे स्वतः उपाशी असायचा, पण रात्री एक दिवस त्याकडे पैसे आले, त्याचा डबा आला आणि तो डबा त्यांनी मला अर्धा वाटून मी खाल्ला होता. ती गंमत होती. ती आजही असं वाटतं की त्यावेळेला पोटात भूक होती पण जेवण नव्हतं. आज खिशात पैसे आहेत पण जेवायला वेळच नाही आहे. तुम्हाला प्रत्येक कामात असं माझं आहे कुठेतरी स्टेटमेंट ऐकलं की दोनच गोष्टी होती, एक तर तुम्हाला यश मिळतं किंवा अनुभव मिळतो. तर मी त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने ते घेतल्यामुळे बऱ्याच वेळा असं झालं की मी एखादं काम केलंय त्याचं श्रेय मला मिळालं नाही किंवा एखाद्या कामाचे पैसे नाही मिळाले, पण त्यातून दोन गोष्टी शिकायला मिळाल्या की पुढच्या वेळेस मी तेवढा अलर्ट झालो किंवा जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत या गोष्टी शिकत गेलो. त्यामुळे ते त्यातून ज्ञान मिळत गेलं, माहिती मिळत गेली. फसवणूक बऱ्याच वेळा होते कारण नवीन माणसाला ओळख नसते. आपण पाहिलं त्या सेलिब्रिटींचे अनुभव. उषा जाधव यांच्याकडे रेल्वेच्या पासचे पैसे नव्हते तर आजोबा शब्द टाकतील, परंतु ते कधीही झालं नाही. त्यामुळे आजपर्यंतचं यश निव्वळ धडपडीतनं मिळालं, असंच केदार शिंदे यांनी सांगितलं. तर जितेंद्र जोशी यांनी कित्येक दिवस आम्ही उपाशी काढलेले आहेत. आज तुम्हाला जितेंद्र जोशींचं झळाळतं यश दिसत असेल, पण त्यामागचा त्यांचा स्ट्रगल आणि ते दिवस त्यांनी कसे काढले असतील याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. तर गुरु ठाकूर ज्यांच्या कवितांवर, ज्यांच्या चित्रपटातल्या गाण्यांवर, लावण्यांवर आपण फिदा झालो, त्यांचे दिवस स्ट्रगलचे कसे होते हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. आज याच विषयावर मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत दिलीप ठाकूर. दिलीप ठाकूर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. मला तुम्ही सांगा,
अशा स्ट्रगल्सच्या काही तुमच्याकडे आठवणी आहेत का की ज्यांनी प्रचंड प्रचंड स्ट्रगल केलं आणि मगच त्यांना यश मिळालं? सर्वात मोठं उदाहरण आपल्याकडे अमिताभ बच्चन हेच आहे ना. तुम्ही बघा ना, त्याची सुरुवातीचे जे चित्रपट आहे, 7 हिंदुस्तानी, प्यार की कहाणी, संजोग, बंसी बिरजू, एक नजर, बंदे हात, सगळे चित्रपट ओळीने फ्लॉप झाले. म्हणजे 7च्या 7 पिक्चर फेल गेले. सुरुवातीचे सगळे चित्रपट फ्लॉप झाले. परवानामध्ये त्यांनी विलनचा रोल केला आणि त्या चित्रपटामध्ये नवीन निश्चित हिरो होता. काय त्याच्यावर वेळ आले. प्यार की कहाणीमध्ये अनिल धवन हिरो होता आणि अमिताभ बच्चन सेकंड हिरो होता. तर अशा पद्धतीने सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप जाऊन सुद्धा त्या माणसांनी हार मानली नाही. पहिलं आनंदमध्ये त्यांनी चमक दाखवली, जंजीरचं यश, नमक हरामचं यश. म्हणजे त्या एवढं यश मिळालं. पुढे सलीम जावेद, जंजीरची पटकथा सलीम जावेद यांची आणि त्यानंतर नमक हराम हिट झाला. तर ह्या यशानंतर अमिताभ बच्चननी मोठी झेप घेतली. ज्या वेळेला अमिताभ बच्चन राजकारणात गेला आणि मौनी खासदार म्हणून गाजला म्हणजे खरं बदनामच झाला, कारण त्यांनी लोकसभेमध्ये एकदाही तोंड उघडलं नाही. बोफोर्स प्रकरणामध्ये त्याचं नाव आलं, त्यामुळे त्याला जे बदनामी आली त्या बदनामीच्या सावटामुळे त्याच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आणि त्यावेळी पुन्हा त्याचे चित्रपट ओळीने फ्लॉप झाले. गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादूगर, अकेला, अजूबा सगळे ओळीने फ्लॉप झाले. हा त्याचा दुसरा संघर्ष आला. खुदा गावानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली आणि मृत्यूदातापासून तो परत आला, तर मृत्यूदाता सुद्धा फ्लॉप झाला. हा संघर्ष नाही का? इथे चित्रपटसृष्टीतला संघर्ष हा जवळपास प्रत्येकाच्या वाट्याला येतो. नव्यांच्या वाट्याला येतो, यशस्वी जे आहे त्यांच्याही वाट्याला येतो. आणि इकडची परिस्थिती इतकी विचित्र आणि गुंतागुंतीची आहे की एकाचा संघर्ष हा कदाचित दुसऱ्याचा आधार सुद्धा असू शकतो. म्हणजे एकाच्या हातातून भूमिका जाते, दुसऱ्याला मिळते आणि तो दुसरा पुढे सटकतो, अशाही काही गोष्टी घडतात. परंतु संघर्ष हा इथे अनेक प्रकारचा आहे. आता आपण ह्याच्या प्रतिक्रिया पाहिल्या, ह्या प्रामुख्याने मराठी कलाकारांच्या किंवा मराठी चित्रपट सृष्टीतल्या संदर्भातल्या पाहिल्या. परंतु जिया खानचं जे प्रकरण आहे हे हिंदी चित्रपट सृष्टीशी निगडीत आहे. हिंदीमध्ये सध्या असं आहे की एकीकडे दिसते आपल्याला की भरपूर संधी आहे. वर्षभरामध्ये 150 चित्रपट बनत आहेत, तेवढेच चित्रपट सेटवर असतात. तर अशा वेळेला असं दिसतं की इथे संधी खूप आहे. संधी आहे तशी स्पर्धा पण आहे. देशातल्या विभिन्न भागातून इथे कलाकार येतात, तंत्रज्ञ येतात, दिग्दर्शन बनायला येतात. अनेक प्रकारचे लोक मुंबईमध्ये आलेले आहेत. विदेशातूनही येतात, कैत्रीना कैफ तर युरोपमधनं आलेले आहे. येतात इथे आणि त्यांना असं वाटतं की इथे झटपट यश मिळेल किंवा एक संधी मिळेल, नंतर आपण स्टार बनू. प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं असं नाही. तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणामध्ये मुली येतात, परंतु त्यातली एखादीच कैत्रीना कैफ बनते किंवा एखादी दीपिका पदुकोण बनते, बाकीच्यांना अजिबात यश मिळत नाही. मग ह्या मुली जातात कुठे? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु 3 मार्गाला ह्या मुली लागतात असं दिसून आलेलं आहे. एकतर त्या कॉलगर बनतात, बारगल बनतात किंवा त्या ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा प्रकारची घटना घडलेल्या आहेत की नायिकेचं काम मिळत नाही, सहनायिकेचं काम मिळत नाही, दूरदर्शन मालिकेमध्ये काम मिळत नाही. तर अशा वेळेला ज्युनियर आर्टिस्टचा मार्ग घ्यावा आणि आपलं पोट भरावं अशा पद्धतीचं काम करतात. आणखीन एक तुम्हाला एक सांगतो, ते जिया खान सारख्या ज्या मुली आहेत, ज्या चटपटीत अशा आहेत किंवा ज्यांना ग्लॅमरस आहेत, तर अशा मुली अलीकडे बऱ्याचशा पार्ट्यांमधून फिरतात. त्यांना आईस कॅन्डी असं म्हटलं जातं. ह्या मुली येतात, पार्टीमध्ये मिरवतात आणि त्यांना त्या उपस्थितीचे पैसे दिले जातात. हा प्रकार गेल्या काही वर्षामध्ये खूप वाढलेला आहे. तर हा पैसा त्या कशासाठी घेतात? तर आपलं मासिक जे खर्च आहे, साधारण 25 ते 30 हजार रुपये महिन्याला खर्च येतो, तो खर्च भागला पाहिजे. परंतु असं होतं की वय वाढतं आणि यांची मागणी कमी होते आणि मग त्याच्यातून डिप्रेशन येतं. हा अशा पद्धतीने चौबाजू बरोबर आहे. अतिशय तुम्ही योग्य पद्धतीने सांगितलं की अमिताभला सुद्धा या चित्रपट सृष्टीतला संघर्ष अनेक वर्ष चुकला नाही. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर त्यांना तो संघर्ष करावा लागला. तसाच तो चित्रपट सृष्टीतल्या अनेक तारकांना करावा लागला असेल, ज्याची काही उदाहरणं मराठीतली आम्ही आपल्यासमोर दिली. या निराशेचा जन्म नेमका होतो कसा आणि त्याहीपेक्षा सुद्धा नैराश्याची नेमकी मानसिकता कोणती, हे आपण विचारणार आहोत डॉक्टर संदीप जाधव यांना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण घेणार आहोत आता एक ब्रेक. आपण पाहतोय कार्यक्रम झिया खान हिच्या आत्महत्येनंतर नैराश्याची डेडलाईन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.